दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणी बच्चू कडू आक्रमक कठोर कारवाईचा सखोल चौकशीची मागणी। सोलापूर शहरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र देत या प्रकरणात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। सोलापूर गुन्हे शाखेनं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य संबंधितांसह एकूण 8 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून त्यांचा गैरवापर झाल्याचं तपासात समोर आलंय। बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासनाच्या विविध सवलती व योजनांचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे शासनाची फसवणूक होत असतानाच प्रत्यक्षात दिव्यांग असलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या हक्कांवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। दोषी अधिकारी, कर्मचारी, मध्यस्थ तसेच बनावट प्रमाणपत्रांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पत्रातून पोलीस आयुक्त यांनी सोलापूरच्या यांनी 3 लोकांना आरोपी बनवलेला आहे। एक वसीम खान आहे, सागर राजपूत आहे आणि सतीश कनाके आहे, हा आरेमो आहे। आणि किमान 2,000 प्रमाणपत्र अवैध प्रमाणपत्र अपंगाची दिव्यांगाची दिलेली आहे। जे दिव्यांग नाही आहे पण त्यांना प्रमाणपत्र देऊन 2-2 लाख रुपये प्रत्येकी घेऊन किमान 20-25-30 कोटीच्या वरती असं करप्शन त्यांनी केलं। या संदर्भात पोलीस कारवाई झालेली आहे, परंतु याला सेवेतून बंडतर्फ करून मला असं वाटतं की फौजदारी सगळे गुन्हे दाखल केले पाहिजे। या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यासाठी आम्ही मंत्री महोदयांना सांगणारच आहोत, पण सदर प्रश्न विधान परिषदेमध्ये सुद्धा घेऊन महाराष्ट्रातील असे प्रकार सगळीकडे घडत आहे याच्यावरही आम्ही तसगी घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।